नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका भाजीबद्दल माहिती घेणार आहोत तिच्यामध्ये लिव्हर आतून स्वच्छ व मजबूत करण्याची ताकद दडलेली आहे। आपल्या शरीरातील लिव्हर हे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं अगदी महत्त्वाचं काम करत असतात, पण या चुकीच्या आहारामुळे व बिघडलेल्या जीवनशैलीमुळे त्याची कार्यप्रणाली ही कमी होत जाते आणि त्याचे परिणाम थकवा, कमी झोप, पचनशक्ती बिघडणं या रूपात दिसू लागतात। अशा वेळी ही खास भाजी लिव्हरला उत्साहित करते व ऊर्जा देते, तसेच नैसर्गिक स्वच्छतेच्या प्रक्रियेला चालना देत असते। त्यामधील महत्त्वाचे घटक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात। यासोबतच यामध्ये असलेले फायबर, अँटीऑक्सिडंट लिव्हर भोवती साठलेली चरबी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हर सारख्या समस्या असतात त्यापासून त्यांचा बचाव होतो। यामुळे त्वचा तजेलदार राहते। आयुर्वेदानुसार ही भाजी रक्त सुधारण्यासाठी व पचनशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती शरीरातील दोष नियंत्रित ठेवण्यास मदत करते। तज्ज्ञांच्या मते ही भाजी शरीरातील लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करत असते। ती सॅलड, सूप किंवा भाजीच्या स्वरूपात सहज खाता येते। तिचा रस सकाळीच उपाशीपोटी घेतल्यास पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते। विशेषतः उन्हाळ्यात ही भाजी शरीराला थंडावा देते, हायड्रेशन राहते, बरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मित्रांनो, ती आता कोणती भाजी आहे, तिचा आपल्या आहारात किती प्रमाणात समावेश करावा हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात, म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून, नक्की मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजेच मला तुमचे आभार मानता येतील। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया। मित्रांनो, तुमच्या कधी लक्षात आलं आहे का, जे आपण अन्न खातो तेच आपल्या शरीरात हळूहळू विष बनत असतं आणि त्याचे सर्वात मोठं नुकसान होतं ते आपल्या लिव्हरला। आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे, म्हणजेच आपल्या घरातच, स्वयंपाकघरातच ती एक साधी मिळणारी भाजी आहे। ती लिव्हरमधील घाण मुळापासून साफ करण्याची ताकद असते, पण दुर्दैवाने आपल्या हे लक्षात येत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच रहस्यमय भाजीबद्दल जाणून घेणार आहोत। ती तुमच्या शरीराला आतून बदलून टाकण्याचे काम करत असते। लिव्हरचे फायदे। मित्रांनो, लिव्हरचं महत्त्व समजून घेतलं तर तुम्हाला समजू लागेल, लिव्हर हे पूर्ण आपल्या शरीराचे एक मजबूत आधारस्तंभ आहे। आपण आपल्या आहारशैलीत जे काही खात असतो त्याचं पूर्ण स्वच्छ करण्याचे काम हे लिव्हर करत असतं। याचबरोबर शरीरातील ऊर्जा साठवणं, रक्त शुद्धीकरण सर्व काम लिव्हर करत असतं। जेव्हा लिव्हर हळूहळू कमजोर होऊ लागतं तेव्हा शरीरातील विषारी घटक साचू लागतात आणि त्याचा परिणाम विविध आजारांच्या रूपात दिसू लागतो। सुरुवातीला हे बदल सूक्ष्म असतात, त्यामुळे अनेकांना याची जाणीव देखील होत नाही, पण जसं वेळ पुढे जातो व समजू लागतं तसं हे छोटे बदल गंभीर समस्यांच्या स्वरूपात दिसू लागतात। लिव्हर कमजोर झालेलं असेल तर आपल्याला लक्षणांची सुरुवात आधीच झालेली असते, पण आपण त्यांना समजून दुर्लक्षित करत असतो। सतत थकवा जाणवला, कोणत्याही काम केलं तर ऊर्जा नाही वाटणं, त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसणारं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होणे व तसेच रात्रीची शांत झोप न लागणं, हीच लक्षणे केवळ ताणतणावाची नसून लिव्हरच्या कार्यक्षमतेत घट झाल्याची देखील असू शकतात। अनेकदा पोटदुखी, गॅस, भूक न लागणे यांसारख्या समस्या देखील दिसू लागतात। चुकीचा आहार, जास्त तेलकट, तुपकट आणि प्रोसेस पॅकेटवाले फूड, अनियमित वेळा, कमी पाणी पिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे लिव्हर सतत ताण येत असतो। हळूहळू ताण वाढत गेला की लिव्हरच्या नैसर्गिक संतुलन बिघडू लागतं। अशा परिस्थितीत योग्य वेळेत बदल करणे गरजेचे आहे, कारण लिव्हरमध्ये पुन्हा स्वतःला निरोगी करण्याची क्षमता असते।
पण त्यासाठी त्याला योग्य पोषण व विश्रांती मिळणे आवश्यक आहे. नैसर्गिक पदार्थ लिव्हरला पुन्हा ताकद देऊ शकतात आणि त्या पदार्थांमुळे सर्वात प्रभावी म्हणजेच मुळा ही भाजी अतिशय साधी वाटणारी असली तरी त्यामध्ये ताकद अतिशय अफाट आहे. ही भाजी फक्त पोट भरण्यासाठी नाही तर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास काम करते. आयुर्वेदापासून मुळ्याचे फायदे मान्य झालेले आहेत. तुमच्या आहारात मुळाचे सेवन केल्यामुळे लिव्हरला एक प्रकारची नैसर्गिक मदत मिळते जी त्याच्या कार्यक्षमतेला सुधारते. विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम मुळा करत असते. मुळ्यामध्ये असलेले महत्त्वाचे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास अत्यंत मदत करतात. याचा अर्थ असा की मुळा हा शरीराच्या लिव्हरला नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यास भरपूर प्रमाणात मदत करत असतो. आजच्या काळामध्ये प्रदूषण, चुकीचा आहार यामुळे शरीरातील टॉक्सिन्स साठण्याचे प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत मुळ्यासारखी साधी भाजी आतून हेल्दी आणि निरोगी ठेवण्याचे काम करत असते. नियमितपणे मुळ्याचा समावेश आहारात केल्यास लिव्हरवरील ताण कमी होतो व शरीरातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होतात. मुळ्याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन संस्थेसाठी अत्यंत हलका आणि सहज पचणारा असतो. जेव्हा आपण अन्न जवळ तेलकट खातो तेव्हा आपल्या पचन संस्थेवर ताण येतो आणि त्याचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो. पण मुळा पचायला हलका असल्यामुळे पोटावरती अतिरिक्त ताण पडत नाही. पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे गॅस, पोटदुखी, ॲसिडिटी, जेवणानंतर होणारा त्रास कमी होऊ लागतो. पचन नीट झाले की शरीरातील योग्य घटक नीट शोषले जातात आणि लिव्हरवर अनावश्यक ताण येत नाही. त्यामुळे मुळा हा एक भाजी नसून पचन संस्थेचा मित्र किंवा सोबती असे म्हटले जाते. म्हणूनच मुळ्याचे सेवन आहारामध्ये केल्यामुळे त्वचा तजेलदार, शरीर हलकं व पचन संस्था सुरळीत चालू राहते. अनेकांना सतत थकल्यासारखं वाटणं, ऊर्जा कमी जाणवणे, त्यांची लिव्हरची कार्यक्षमता कमी असू शकते. अशा वेळेस मुळ्याचे आहारात समावेश केल्यामुळे थकवा, पचनशक्ती व लिव्हरचे काम सुरळीत चालण्यास मदत होईल. शरीराला आतून बळ मिळेल, ऊर्जा देखील हळूहळू वाढताना दिसेल. हा बदल लगेच जाणवत नाही, पण त्याचे सातत्य दीर्घकाळ ठेवल्यास हा बदल नक्कीच जाणवतो. चरबी कमी करणं. मित्रांनो, आजच्या जीवनामध्ये फॅटी लिव्हर ही समस्या खूपच सामान्य झालेली आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, जास्त तेलकट, बाहेरचं प्रोसेस थोडं खाणं. फॅटी लिव्हर प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. हळूहळू चरबी साठू लागते, त्याचं नैसर्गिक काम मंद होतं आणि शरीरामध्ये विषारी घटक साचण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पण मुळा हा एक साधा आणि प्रभावी उपाय ठरतो. मुळामधले असलेले फायबर पचन क्रिया सुधारतं व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतं. मुळा कफ, पित्त यासारख्या दोषांवरती प्रभाव करण्याचं काम करत असतं. मुळा शरीरातील अशुद्धता बाहेर टाकण्याचं काम करतं आणि आतून स्वच्छता राखत असतं. त्यामुळे तो केवळ एक भाजी नव्हे तर एक नैसर्गिक औषध म्हणून त्याचा नक्कीच आहारात समावेश करावा. मुळा हा विविध पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता. तुम्ही तो सॅलडमध्ये देखील खाऊ शकता किंवा त्याची भाजी बनवून देखील तुम्ही तुमच्या आहारात त्याचा समावेश करू शकता किंवा सूपमध्ये रूपांतर करून सूप बनवून घेतलं तरी चालतं. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये मुळ्याचं सेवन केल्यास भरपूर फायदा पडतो, कारण मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. ते शरीराला हायड्रेट ठेवत असतं आणि उन्हाळ्यापासून उष्णतेपासून संरक्षण करतं. तर मित्रांनो, आजपासून तुम्ही ही भाजी तुमच्या आहारात नक्कीच समावेश कराल अशी आशा आहे. जरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व एक हाईप करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहिती सकट.
नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.